मध्ये आपलं स्वागत आहे. कालच्या 10 तारखेपासून मसवड निवडणुकीसाठी नामनिर्देशन सुरू झालं, परंतु आज तागायत एकाही उमेदवाराचा अर्ज दाखल झाला नाही. गेले काही दिवस इच्छुक उमेदवार सोशल मीडियाच्या माध्यमातून रान उठवत आहेत. काही गट आपल्या नेत्यांच्यावर दबाव तंत्राचा वापर करण्यासारखाही प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियामध्ये माझी उमेदवारी कशी आहे हे दाखवून देण्यासाठी हर एक प्रकारे प्रयत्न करत आहे. त्याच्यामुळे उमेदवारांच्या मध्येही संभ्रम आहे की मला तिकीट मिळेल का नाही, कारण गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले उमेदवार त्यांच्या डोक्यावर आपला नेता अक्षता टाकणार का नाही एक मोठा प्रश्न त्यांच्यामध्ये निर्माण झाला आहे. आणि त्याचबरोबर मतदार राजांमध्येही संभ्रमावस्था आहे की माझ्या प्रभागामध्ये नेमकं कोण उभा राहतं. कार्यकर्त्यांमध्येही चलबिचल आहे, आपल्या नेत्याला तिकीट मिळेल का नाही. हे सगळं असताना सध्याचं राजकीय वातावरण फार ढवळून निघत आहे. एकीकडे भाजप विरोधात सर्व गट एकत्रित येत असतानाच उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांचा गट, हे दोन शिवसेनेचे वेगवेगळे गट, त्यांची भूमिका अजून काहीशी स्पष्ट नाहीये. नेमकं कुणाच्या पारड्यात ते आपलं वजन टाकणार आणि त्याच्यानंतर काही अपक्षही उभा राहण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे एकीकडे ही निवडणूक जरी दोन आघाड्यांमध्ये वाटत असेल तर ती बहुरंगी होण्याची ही चिन्ह काही अंशी दिसत आहे. याच अनुषंगाने देवापूर येथील जुने पत्रकार ज्यांच्या लेखणीमुळे खूप मोठे प्रश्न त्यांनी आपल्या सोडवलेले आहेत, समाज कार्यामध्ये ते अग्रेसर आहेत आणि आपल्या लेखणीने योग्य न्याय देणारे देवापूरचे पत्रकार विशाल माने यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. आणि सध्याची राजकीय परिस्थिती, मसवड नगर परिषदेमध्ये जे वातावरण सध्या तापत आहे, थंडीच्या दिवसामध्ये उबदार वातावरण या निवडणुकीमुळे तयार झालं आहे, तर त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार माने साहेब. नमस्कार. मसवड नगरपालिकेच्या अनुषंगाने सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. 10 तारखेपासून नामनिर्देशन सुरू आहे, परंतु अजून एकही नामनिर्देशन किंवा एकाही उमेदवाराचा अर्ज दाखल झाला नाही. याच्या पाठीमागची कारण काय असू शकतात? खरं तर मसवड नगर परिषद ही मान तालुक्यातील सर्वात मोठी नगर परिषद आहे आणि त्या नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना या सिद्धनाथ नगरीच्या राजकीय पटलावर प्रचंड मोठ्या प्रमाणात घडामोडी घडत आहेत. एकूणच उमेदवारी अर्ज असतील किंवा फॉर्म भरणे असतील याला दिरंगाई होत आहे. कारण एकीकडे भाजप हा एक बलाढ्य पक्ष असताना या ठिकाणी त्याच्या विरोधामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि इतर घटक पक्ष घेऊन या ठिकाणी एक स्थानिक आघाडी तयार झालेली, जी की जयकुमार गोरेंना एक हत्ती सत्तेचे साठी ते अतिशय इच्छुक आहेत मसवड नगरपालिकेत आणि त्यांना रोखण्याकामी ही स्थानिक आघाडी एकवटलेली दिसते. अशा वेळी आता गेल्या 2-3 दिवसापासून भाजप सहित स्थानिक आघाडीतूनही इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली जात आहे आणि त्या अनुषंगाने दोन्हीही पक्षांकडून योग्य असे उमेदवार निवडल्यानंतरच उमेदवारांची घोषणा केली जाईल. अद्याप तरी प्रत्येक घटक पक्ष आणि स्थानिक आघाडी आणि भाजपा ह्या संभ्रमावस्थेत आहेत की कोणता निश्चित उमेदवार काढायचा. माने साहेब, या सगळ्या पक्षांच्या, घटक पक्ष असतील, काही स्थानिक आघाड्या असतील, स्थानिक पक्ष असतील, या सर्वांच्या मध्ये आपण एक पक्ष किंवा एक नेता विसरून जातोय आणि तो म्हणजे माननीय शेखर गोरे, जे जिल्हा बँकेचे विद्यमान सदस्य आहेत. त्यांचाही एक चांगला गट मसवड मध्ये कार्यरत आहे, तर तो गट आपण कुठं विसरतोय असं वाटत नाही का? गत पंचवार्षिक निवडणुकीत युवकांचे आयडॉल ठरलेले शेखर गोरे यांच्या नेतृत्वाखाली 2016 मध्ये म्हणजे तब्बल 8 वर्षापूर्वी मसवड नगर परिषदेच्या झालेल्या निवडणुकीत शेखर गोरेंनी सत्तांतर केले होते. त्यामध्ये तब्बल 17 पैकी 10 जागा जिंकत त्यांनी मसवड पालिकेवर आपला झेंडा रोवला होता. त्या काळामध्ये या निवडणुकीत राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री नामदार जयकुमार गोरे यांना ही त्यांनी मध्यंतरी विधानसभेच्या निवडणुकीत मोलाची साथ दिली होती. नामदार जयकुमार गोरेंना नामदार करण्यात शेखर गोरेंचा बहुमोल असा वाटा राहिलेला होता.
अशा परिस्थितीत सध्या म्हसवड पालिकेची निवडणूक आहे आणि त्या अनुषंगाने ज्या बंधू जयकुमार गोरेंना शेखर गोरेंनी जी साथ दिली होती त्या साथीच्या मोबदल्या बदल्यात शेखर गोरेंना ते म्हसवड नगर परिषदेमध्ये सामावून घेणार का, हा खरा तर जनसामान्यांना पडलेला प्रश्न आहे. कालच त्यांनी म्हसवडचे शेखर गोरे गटाचे नेते धनाजी माने यांच्या निवासस्थानी इच्छुकांच्या मुलाखती घेतलेल्या होत्या. त्या अर्थाने त्यांना भाजपकडून काही सीट दिल्या जातील अशी शक्यता या निमित्ताने वर्तवली जात आहे. आणि शेखर गोरे हे प्रचंड आक्रमक असल्यामुळे भाजपला त्याचा निश्चितपणाने फायदा होईल असं जानकरांचं मत आहे. एकीकडे आपण बघतो की शेखर गोरे आहेत ज्यांचा स्वतःचा एक चांगला गट आहे, त्याचबरोबर आणखी एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे युवराज सूर्यवंशी. बऱ्याच वर्षांपासून सामाजिक कार्यामध्ये राजकारणामध्ये आपले घट्ट पाय रोवून असलेलं हे सूर्यवंशी कुटुंबीय, त्यांचाही एक निर्णायक गट म्हसवड शहरामध्ये आहे. तर त्यांची काय भूमिका राहील? मागील विधानसभा निवडणुकीमध्ये म्हसवडचे माजी नगरसेवक व नगराध्यक्ष राहिलेल्या स्नेहल सूर्यवंशी यांचे पती आणि सध्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष असणारे युवराज सूर्यवंशी यांचीही मागील विधानसभा निवडणुकीत आमदार जयकुमार गोरेंना म्हसवडमध्ये प्रचंड साथ लाभली आणि परिणामी या ठिकाणी त्यांना प्रचंड बहुमतही प्राप्त झाले. अशा परिस्थितीमध्ये विधानसभेतही त्यांनी जयकुमार गोरेंना साथ दिली होती. आता सद्यस्थितीत म्हसवड नगर परिषदेची निवडणूक चालू असतानाही त्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात सलगी आहे आणि त्या सलगीचा फायदा दोघंही घेऊ शकतात. कारण भाजपकडून कदाचित युवराज सूर्यवंशींना एक ग्रीन सिग्नल मिळतोय. असे असले तरी त्यांचे वरिष्ठ स्तरावर या विषयामुळे बऱ्याच त्यांचे पक्षप्रमुख असणारे अजितदादा पवार गटाचे प्रमुख असणारे अजितदादा यांच्याबरोबर या विषयावर चर्चा घडल्याची माहिती उपलब्ध होत आहे. आणि ते अजित पवार राष्ट्रवादी चिन्हावर लढणार की नक्की भाजपच्या चिन्हावर लढणार हे येत्या 1 ते 2 दिवसामध्ये स्पष्ट होईल. परंतु युवराज सूर्यवंशींच्या या सलगीमुळे म्हसवड नगर परिषदेत भाजपला निश्चितपणाने फायदा होईल असे मला वाटतं. आपण स्थानिक गट आणि त्याचे नेते आपण पाहतोय. त्याचबरोबर मान तालुक्याच्या राजकारणात म्हणण्यापेक्षा सातारा जिल्ह्याच्या राजकारणातही आपला एक वेगळा ठसा उमटवणारे काही नेते आहेत ते जसं की जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आहेत अनिल देसाई आहेत. त्याच्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अभयदादा जगताप आहेत आणि मान तालुक्याचं एक मोठं नाव IAS अधिकारी प्रभाकर देशमुख साहेब आहेत. या तिघांनीही म्हसवडच्या राजकारणामध्ये रस दाखवला आहे. तेही आपल्या परीने आपल्या गटासहित या रिंगणात उतरून स्थानिक उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना सक्षम करण्यासाठी किंवा त्यांना लीड देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा कितपत परिणाम या निवडणुकीमध्ये जाणवेल? खरं तर स्थानिक आघाडीमध्ये प्रमुख घटक आणि प्रमुख नेते असणारे मान खटावचे नेते व सध्या बहुचर्चित त्यांचा विषय असलेला की शरद पवार गटातून ते अजित पवार गटात पक्षप्रवेश करणार असणाऱ्या मध्यंतरी चर्चांना उधाण आले ते आदरणीय प्रभाकर देशमुख साहेब. त्याचबरोबर सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आणि मान खटावचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अनिल देसाई आणि शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस आणि मान खटाव विधानसभेचे प्रभारी अभयसिंह जगताप याचबरोबर इतर घटक पक्ष यांची स्थानिक आघाडी होऊन भाजप पुढे त्यांनी एक आव्हान निर्माण केलेलं आहे. या आव्हानाला म्हसवडकर जनता किती प्रतिसाद देते ही येणारा काळच ठरवेल. मात्र या स्थानिक आघाड्यांनी बलाढ्य असणाऱ्या भाजप पुढे एक मोठं आव्हान उभं केलेलं आहे. विशालजी, या सोबतच संपूर्ण मान तालुक्यामध्ये एक विशिष्ट प्रवर्गाचं प्राबल्य दिसून येतं. ते म्हणजे आपला धनगर समाज, धनगर बांधव. त्यांना जमेत घेतल्याशिवाय किंवा त्यांना हक्काची बाजू दिल्याशिवाय राजकारण पुरं होत नाही असंही म्हटलं जातं. तर असाही एक गट आहे आणि त्या गटाचे नेते राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर साहेब यांनीही या राजकारणामध्ये उडी घेतलेली आहे. मग त्यांना या संपूर्ण धनगर समाजाचा कितपत पाठिंबा मिळतोय किंवा धनगर समाज हा किती निर्णायक फॅक्टर या नगरपालिका निवडणुकीमध्ये होऊ शकतो? खरं तर मान तालुक्यामध्ये मानच्या राजकीय इतिहासापासून नेहमीच धनगर समाजाचे मोठ्या प्रमाणात प्राबल्य राहिलेले आहे. अतिशय नम्र
आणि होतकरू समाज म्हणून धनगर समाजाकडे पाहिलं जातं. अशा परिस्थितीमध्ये मानचे सुपुत्र जे देवापूर पळसावडीचे ते रहिवासी आहेत, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेवराव जानकर जे माजी मंत्री होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या म्हसवड नगर परिषदेमध्ये भाजप विरोधात एक स्थानिक आघाडी निर्माण झाली आहे आणि त्या स्थानिक आघाडीचे ते प्रमुख आहेत. असे असताना महादेव जानकरांना मानणारा एक धनगर समाज व इतर समाजातील एक वर्ग निश्चितपणाने स्थानिक आघाडीच्या पाठीमागे राहीलच. मात्र असे असले तरी भाजपच्या गोटातही धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणारे अनेक मान्यवर या म्हसवड भागात कार्यरत आहेत. त्यामुळे धनगर समाजाचं मतदान हे दोन्हीसाठी लाभदायी ठरलं तर सर्वाधिक लाभ नक्की कोणत्या घटकाला होईल यावर म्हसवड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे विजयाची गणिते अवलंबून असणार आहेत, हे मात्र नक्की. आज एकीकडे प्रभागनिहाय रचना झालेली आहे. 10 प्रभाग आहेत. 10 प्रभागामध्ये 10 पुरुष 10 महिला असं आहे आणि थेटचा उमेदवार जो आहे तोही महिला आहे. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं म्हसवड नगरपालिकेमध्ये महिला राज अवतरणार आहे. तर महिला नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण आहे, म्हणजे याला ओपन फॅक्टर असं म्हणू. ओपन फॅक्टर असताना बरेच जण इच्छुक आहेत आणि सगळ्या पक्षांपुढं नेमकं नगराध्यक्ष पदाची उमेदवारी कुणाला द्यायची हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. मग आपले नामदार जयकुमार गोरेजी असतील, प्रभाकर देशमुख यांचा गट असेल, अजितदादांचा गट असेल, शेखर भाऊंचा गट असेल, अशा वेगवेगळ्या गटांसमोर प्रत्येक जण थेटची उमेदवारी मागत आहेत. काही अपेक्षाही आहेत. ह्याचं गणित किंवा हे बेरीज कशी जुळेल? खरं तर भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे स्थानिक आघाडीच्याही इच्छुकांच्या उमेदवारीच्या अनुषंगाने मुलाखतीही झाल्या आहेत. मात्र या सर्व घडामोडीतून उमेदवार डिक्लेरेशन हे साधारण शनिवारपर्यंत होईल अशी अपेक्षा आहे. सध्या स्थानिक आघाडी आणि विरोधात असणारा भाजप पक्ष या दोन्हीही गटाच्या एकमेकांच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. प्रभागनिहाय असणारे उमेदवार किती मातब्बर आहेत त्या अनुषंगाने पुढील गटातील उमेदवार निवडला जाऊ शकतो अशी सद्यस्थितीची परिस्थिती असली तरी 2 ते 3 दिवसामध्ये नगराध्यक्ष पदाचा प्रमुख दावेदार कोण आणि ज्या त्या प्रभागातून नगरसेवक कोण हे डिक्लेअर होणार आहे. विशालजी, ही निवडणूक आहे ही बऱ्याच वेगवेगळ्या प्रश्नांवर लढवली जाईल. प्रामुख्याने या म्हसवड नगर परिषदेच्या निवडणूक लढण्यासाठी विरोधक असू द्यात किंवा आता सत्ताधारी पक्षातील काही नेते मंडळी आहेत की जे सध्या इकडं तिकडं झालेले आहेत, तर ते कोणत्या प्रश्नांवर निवडणूक लढवतील? खरं तर म्हसवड नगर परिषद ही मानमधली सर्वात मोठी नगर परिषद आणि या ठिकाणी लोकसंख्या ही खूप मोठी आहे. या म्हसवड शहराच्या आसपास वाडी वस्तीचा परिसरही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या ठिकाणी जितका विकास पाहिजे होता तितकासा पायाभूत विकास दिसून येत नाही. परिणामी इथले चाकरमानी असतील, इथले नागरिक असतील, इथले युवक असतील, इथे रोजगार उपलब्ध नसल्या कारणाने परमुलकामध्ये काम करत असतात. अशा परिस्थितीत इथली पायाभूत सुविधा निर्माण होऊन रोजगार निर्माण व्हावा अशी इथल्या लोकांची प्रमुख भावना आहे आणि या त्यांच्या भावनेला हात घालणारी यंत्रणा तरी अद्याप तरी या म्हसवड भागात राजकीय दृष्ट्या अस्तित्वात नाही हे वास्तव आहे. अशा ठिकाणी या म्हसवड नगर परिषदेचा नगराध्यक्ष कसा असावा या अनुषंगाने ही जानकरांमध्ये चर्चा घडत असताना आमच्या माहितीनुसार या ठिकाणी एक लोकाभिमुख, प्रामाणिक व जबाबदार नगराध्यक्ष असला पाहिजे. त्याच्याकडे शहर नियोजनाचा दृष्टिकोन असायला हवा. तो राजकारणासहित समाजकारणी असला पाहिजे आणि म्हसवडच्या सर्वांगीण विकासासाठी रोडमॅप तयार करणारा असावा. प्रशासनावर पकड असणारा, अनुभवी व उच्च शिक्षित असा उमेदवार या म्हसवडकर जनतेला हवा आहे. अशा परिस्थितीमध्ये म्हसवडला अंतर्गत व हद्दीत स्वच्छ रस्ते, वाहतूक व्यवस्थेचा आराखडा, अतिक्रमणावर पूर्णतः 100% हातोडा, भाजी मंडई जी आहे, जी प्रमुख भाजी मंडई आसपासच्या 40-50 गावातील नागरिक
दर बुधवारी या ठिकाणी आठवडे बाजारासाठी येत असतात. त्यांच्यासाठी ही वाहतूक व्यवस्था तर नाहीच. त्याचबरोबर भाजी मंडईची जी अद्ययावत रचना असते ती रचनाही या ठिकाणी दिसत नाही. आवश्यक तिथे फुटपाथ दिसत नाही. गार्डनची अवस्था तर आपण पाहतो, एवढा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शासकीय निधी आला, परंतु आज त्या गार्डनची काय अवस्था आहे आपण ते पाहतोच. शेजारी असलेल्या मानगंगा नदी इथून पुढच्या काळामध्ये बारमाही राहील अशी अवस्था आहे, परंतु त्या नदीच्या पाण्याचा पुनर्वापर करणे या ठिकाणी गरजेचं आहे. आज ही मसवडला 8-8, 10-10 दिवसातून पाणी येत असते, पण ती या मसवड शेजारी सिद्धनाथ मंदिराच्या शेजारी असणाऱ्या मानगंगा नदीच्या पाण्याचं पुनर्वापर करण्यासाठी ज्या सुविधा हव्या आहेत त्या सुविधेवर आगामी नगराध्यक्ष आणि निवडून येणाऱ्या या राजकीय गटासाठी हे एक मोठं आव्हान असणार आहे. त्यानिमित्तानं स्थानिक रोजगार असेल, लोकसंख्यामानाने नगर परिषदेमध्ये जे मनुष्यबळ कमी आहे ते मनुष्यबळ तातडीने वाढवण्याची या ठिकाणी मसवडकर मागणी करत आहेत. आता मसवड शेजारीच एक BMIC प्रोजेक्ट म्हणून जो केंद्र शासनाचा बेंगलोर मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर होतो, या आता तोही त्या जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया त्या ठिकाणी पार पडलेली आहे. तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. त्याला किती दिवस साधारण जातील हा विषय जरी गुलदस्त्यात असता तरीही मसवड व मसवड परिसरातील या भागातील सुशिक्षित, अशिक्षित, बेरोजगार युवकांसाठी ते एक उदरनिर्वाहाचं आणि रोजगाराचं साधन निर्माण आहे. आणि अशा या सगळ्या बहुआकांक्षी प्रोजेक्टना चालना देणाऱ्या नेतृत्वाची खऱ्या अर्थाने मसवडला गरज आहे. आणि त्या दृष्टीने मसवडकर जाणकार मतदार मंडळी पाठीमागील कित्येक वर्षाचा अनुभव घेता निश्चितपणाने नगराध्यक्ष पदाचा, स्वच्छ चारित्र्याचा, सुशिक्षित आणि उच्च विचारसरणीचा आणि त्याहून नम्र असणारा उमेदवार निवडून देतील अशी मला अपेक्षा आहे. नक्कीच येणारा कालावधी म्हणजे आता राहिलेले 17 तारीख उमेदवारी अर्ज म्हणजे नामनिर्देशन भरण्याची तारीख आहे. पुढील 3 दिवसामध्ये मसवड नगर परिषदेच्या अनुषंगाने उमेदवारांची गर्दी वाढेल. ह्यात मोठा फॅक्टर आहे तो ऑनलाईन अर्जाचा आहे. ऑनलाईन अर्ज भरताना बरीचशी किचकट प्रोसेस आहे आणि किचकट प्रोसेस भरत असताना सर्व्हर हँग होणे, स्लो चालणे, कागदपत्रांची पूर्तता करणे, ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. कदाचित असं कधी वाटतं की ऑनलाईनच्या प्रोसेसमध्ये अडकता एखाद्या उमेदवाराचा अर्ज नामंजूर होऊ नये. जर नामंजूर झाला तर त्याला जबाबदार कोण, हाही उमेदवारांच्या मध्ये प्रश्न आहे. त्याच्यामुळे फार काळजीपूर्वक उमेदवारी अर्ज भरला जातोय आणि कदाचित हेच कारण असेल की उमेदवार अजून नगरपालिकेमध्ये येऊन बाय हँड आपला उमेदवारी अर्ज देत नाही. येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला कोणाचे कोणकोणते उमेदवार असतील, थेटसाठी कोण लढेल हे लवकरच निश्चित होईल. येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये याविषयीचे अधिक अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू. पाहत राहा क्रांती न्यूज. नमस्कार.